So hi friends, welcome to BioStudy with Nikhil YouTube channel. Here we learn biology in simple way. Class 12th महाराष्ट्र स्टेट बोर्ड न्यू सिलेबस 2020 आपण बघत आहोत. कंप्लीट कोर्स तो सुद्धा फ्री मध्ये. आपला चॅप्टर नंबर 4 चालू आहे ज्याचं नाव आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. त्यामधला सुरू आहे पार्ट नंबर 4. जर या आधीचे पार्ट तुम्ही बघितले नसेल तर प्लीज चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जा आणि ते पार्ट पहिल्यांदा बघून घ्या. So our first topic is semi-conservative replication of DNA. टॉपिक आपला आहे रेप्लिकेशन ऑफ डीएनए. डीएनएचं रेप्लिकेशन कसं होतं, एका डीएनए पासून दोन डीएनए कसे तयार होतात त्यालाच म्हणतो आपण रेप्लिकेशन ऑफ डीएनए. आणि या प्रोसेसला आपण सेमी कन्झर्वेटिव्ह म्हणतो कारण याच्यामध्ये जो डीएनएचा हाफ पार्ट आहे तो कन्झर्व केला जातो. ओके, मीन्स कन्झर्व केला जातो म्हणून त्याला आपण म्हणतो सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन ऑफ डीएनए. सेमी मीन्स हाफ अँड कन्झर्वेटिव्ह मीन्स half part of the DNA is conserved, so that called semi conservative replication of the DNA. याच्यामध्ये सर्टेन स्टेप्स आहेत. ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लिओटाइड्स. आपल्याला माहिती आहे न्यूक्लिओटाइड मुळे डीएनए बनतो आणि याच्यामध्ये पहिल्यांदा न्यूक्लिओटाइडला ऍक्टिव्हेट करावं लागतं. तर ऍक्टिव्हेट कशा प्रकारे होतं, ऑल द फोर टाइप्स ऑफ डीएनए न्यूक्लिओटाइड आहेत. आपल्याला माहिती आहे ऑर्डिनाइन, गॉनिन, थायमिन आणि सायटोसिन. डीएनए मॉलिक्यूल आर फाउंड इन न्यूक्लिओप्लाझम. न्यूक्लियसच्या मध्ये असलेलं जे फ्लुइड आहे त्याला म्हणतो आपण न्यूक्लिओप्लाझम इन द फॉर्म ऑफ मोनोफॉस्फेट. न्यूक्लिओप्लाझममध्ये ते असतात मोनोफॉस्फेटमध्ये, इन द फॉर्म ऑफ मोनोफॉस्फेट लाईक डिऑक्झिरायबो ऑर्डिनाइन मोनोफॉस्फेट, डिऑक्झिरायबो गॉनिन मोनोफॉस्फेट, डिऑक्झिरायबो थायमिन मोनोफॉस्फेट and the डिऑक्झिरायबो सायटोसिन मोनोफॉस्फेट. देन लॅटर दे ट्रान्सफर इंटू ट्रायफॉस्फेट. नंतर ते ट्रान्सफर केले जातात ट्रायफॉस्फेटमध्ये बाय युझिंग एटीपी मॉलिक्यूल इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम फॉस्फोरिलेज. फॉस्फोरिलेज या एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये एटीपी मॉलिक्यूल यूज करून आपण मोनोफॉस्फेटला कन्वर्ट करतो ट्रायफॉस्फेटमध्ये. म्हणूनच या स्टेपला म्हणलेलं आहे ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लिओटाइड बाय युझिंग फॉस्फोरिलेज एन्झाईम. देन सेकंड स्टेप ओरिजिन और इनिशिएशन पॉइंट. सो डीएनए रेप्लिकेशन begins at a certain specific site situated on the molecule. डीएनए रेप्लिकेशन स्टार्ट होण्यासाठी एक स्पेसिफिक साईट असते जी मॉलिक्यूलवर सिच्युएटेड असते, त्यालाच आपण म्हणतो ओरिजिन किंवा इनिशिएशन पॉइंट. डीएनए रेप्लिकेशन कारण जिथून डीएनए रेप्लिकेशनची प्रोसेस स्टार्ट होते त्यालाच म्हणायचं ओरिजिन ऑर द इनिशिएशन पॉइंट. इन यूकॅरियोटिक सेल देर आर सेव्हरल ओरिजिन पॉइंट. यूकॅरियोटिक सेलमध्ये ओरिजिन पॉइंट हे जास्त असतात. यूकॅरियोटिक सेलमध्ये ज्या सेलचा न्यूक्लियस हा डेव्हलप आहे. ओके, देन एंडोन्यूक्लियस. इथे एक एन्झाईम आहे एंडोन्यूक्लियस. ब्रेक द हायड्रोजन बॉन्ड. काय करतं, हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करतं बिटवीन द स्ट्रँड अँड स्प्लिट द मॉलिक्यूल. आणि मॉलिक्यूलला स्प्लिट करतं. म्हणजे इथं होते ओरिजिन किंवा इनिशिएशन पॉइंट तयार होते बाय युझिंग एंडोन्यूक्लियस एन्झाईम. ते हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करतं आणि तिथं फॉर्म करतं इनिशिएशन ऑर ओरिजिन पॉइंट. देन द थर्ड स्टेप, पहिल्यांदा ऍक्टिव्हेशन झालं, नंतर ओरिजिन ऑफ इनिशिएशन पॉइंट झालं. त्यानंतर थर्ड आहे अनवाइंडिंग ऑफ द डीएनए स्टँड. डीएनए स्टँड काय होतं, अनवाइंड होतं. पहिल्यांदा तो कॉईल असतो त्याला अनकॉईल करतं. आफ्टर द ऍक्टिव्हेशन ऑफ इनिशिएटर प्रोटीन ची ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर द स्ट्रँड ऑफ द डीएनए फ्री फ्रॉम इच अदर. डीएनएचे स्ट्रँड काय होतात, फ्री होतात इच अदर बट नॉट सेपरेट. बट सेपरेट होत नाहीत, फ्री होतात. मीन्स हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होते मीन्स ते फ्री असतात बट ते सेपरेट होत नाहीत. देन द सेपरेशन ऑफ स्टँड इज डन बाय. सेपरेशन ऑफ द स्टँड इज डन बाय मीन्स केलं जातं डीएनए अनवाइंडिंग प्रोटीन. डीएनए अनवाइंडिंग प्रोटीनमुळे डीएनएचे स्टँड सेपरेट केले जातात अँड त्यालाच आपण म्हणतो हेलिकेस एन्झाईम. ज्यामुळे डीएनए अनवाइंडिंग प्रोटीन तेच काय आहे, हेलिकेस एन्झाईम. हेलिकेस एन्झाईमला काय म्हणतो आणखीन, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रॅप प्रोटीन. हेलिकेस एन्झाईमला आपण रॅप प्रोटीन सुद्धा म्हणतो जे डीएनए अनवाइंडिंग मीन्स डीएनएला सेपरेट करतं. देन the separated DNA strand are prevented from coiling. जे सेपरेटेड डीएनएचे स्टँड आहेत ते परत कॉईल झाले नाहीत पाहिजे त्यासाठी जो एन्झाईम असतो तो आहे SSBP मीन्स सिंगल स्टँडेड बाइंड प्रोटीन. मीन्स सिंगल स्टँडला ते बाइंड करून ठेवतं, परत त्याला कॉईल होऊ देत नाही. ऑर डिस्टॅबिलायझिंग प्रोटीन. त्याला डिस्टॅबिलायझिंग प्रोटीन सुद्धा म्हणतो मीन्स परत त्याला स्टेबल होऊ देत नाही, मीन्स त्याला परत बाइंड होऊ देत नाही. ओके, कॉइलिंग होऊ देत नाही, ते आहे SSBP प्रोटीन. सो फर्स्ट इज activation of nucleotide, then origin and initiation point, and the third is unwinding of DNA strand. DNA strand unwind होतात, separate होतात. Then the fourth is synthesis of new strand. याच्यामध्ये synthesis होतं new strandचं.
नाऊ द सेपरेटेड स्टँड, जे सेपरेट स्टँड आहे ते काय कोणतं स्टँड म्हणून ॲक्ट करतं, टेम्पलेट स्टँड ऑर माउल्ड फॉर द सिंथेसिस ऑफ कॉम्प्लिमेंटरी न्यू स्टँड, ज्याच्यावर कॉम्प्लिमेंटरी म्हणजे न्यू स्टँड हा सिंथेसिस केला जातो त्यासाठी तो काय आहे, टेम्पलेट स्टँड आहे. ओके. देन इट टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ स्मॉल RNA मॉलिक्यूल, RNA मॉलिक्यूलच्या मदतीने होतं, त्यालाच आपण म्हणतो RNA प्रायमर. त्याला काय म्हणतो आपण, RNA प्रायमर. RNA प्रायमर काय करतं, टेम्पलेट स्टँडवर दुसरं कॉम्प्लिमेंटरी स्टँड बनवतं. देन त्यामुळे दोन स्टँड फॉर्म होतात, एक होतं लिडिंग आणि दुसरं होतं लॅगिंग. आता त्यानंतरचा जी स्टेप आहे ती आहे लिगिंग स्टँड आणि लॅगिंग स्टँड. दोन स्टँड फॉर्म झाले कारण RNA प्रायमरनं टेम्पलेट स्टँडवर दुसरं एक स्टँड फॉर्म केलं. सो वन स्टँड ऑफ द रेप्लिकेशन इज कंटिन्युअस, त्याच्यामध्ये रेप्लिकेशन कंटिन्युअस असते, व्हाईल अदर स्टँड इज डिसकंटिन्युअस. एक स्टँड कंटिन्युअस असतो, दुसरा डिसकंटिन्युअस असतो. ओके. देन द स्टँड विच ओपन 3-5- इज कॉल्ड ॲज लीडिंग स्टँड. जो स्टँड 3-5- ने ओपन होतो त्याला म्हणतो आपण लीडिंग स्टँड. देन द अदर स्टँड विच ओपन फ्रॉम 5- to 3- इज कॉल्ड ॲज लॅगिंग स्टँड. जे 3- to 5- ओपन होतं त्याला आपण म्हणतो लीडिंग स्टँड किंवा लीडिंग टेम्पलेट, आणि जे 5- to 3- ओपन होतं त्याला आपण म्हणतो लॅगिंग स्टँड. अँड इज कॉम्प्लिमेंटरी स्टँड इज कॉल्ड ॲज लॅगिंग स्टँड. आणि हा कॉम्प्लिमेंटरी स्टँड असतं, आणि जो वरचा असतो लीडिंग स्टँड ते असतं टेम्पलेट स्टँड. Then the fragments of the DNA in 5-3- direction is called as Okazaki fragment. जे फ्रॅगमेंट 5-3- डायरेक्शनला असतात त्याला म्हणतो आपण ओकाझाकी फ्रॅगमेंट. कारण 5-3- ते कोणतं स्टँड आहे, लॅगिंग स्टँड, आणि त्यामुळे ते डिसकंटिन्युअस असतात, त्यावर ओकाझाकी फ्रॅगमेंट असतात. विच जॉईन बाय द एन्झाईम DNA लिगेज, ते जॉईन केले जातात बाय एन्झाईम DNA लिगेज. देन द लास्ट स्टेप इज फॉर्मेशन ऑफ डॉटर DNA मॉलिक्युल्स. याच्यामध्ये डॉटर DNA मॉलिक्यूल आता फॉर्म होतो कारण दोन स्टँड तयार झाले, लॅगिंग स्टँड आणि लीडिंग स्टँड. सो इन दिस वे फॉर इच ओल्ड स्टँड अ न्यू कॉम्प्लिमेंटरी स्टँड इज कन्स्ट्रक्ट. ओल्ड स्टँडवर नवीन कॉम्प्लिमेंटरी स्टँड कन्स्ट्रक्ट होतो सायमल्टेनियसली. बोथ द स्टँड अंडरगोज कॉइलिंग, आणि दोन्ही सुद्धा स्टँड कॉइलिंगमध्ये जातात. अँड 2 आयडेंटिकल डॉटर DNA मॉलिक्युल्स आर द फॉर्म, आणि 2 आयडेंटिकल मीन्स सारखे डॉटर DNA मॉलिक्यूल फॉर्म होतात ॲट द एंड ऑफ प्रोसेस. After replication, each DNA molecule has one old stand and the other new stand. एक ओल्ड आहे आणि एक न्यू आहे, त्यामुळे या DNA रेप्लिकेशनच्या प्रोसेसला आपण म्हणतो सेमी कन्झर्वेटिव्ह प्रोसेस, कारण हाफ ओल्ड पार्ट आहे आणि त्याच्यावर हाफ पार्ट हा न्यूली कन्स्ट्रक्ट झालेला आहे. देन इट शोज दॅट द 50% पार्ट ऑफ द मदर मॉलिक्यूल इज रिटेन मीन्स कन्झर्व, व्हाईल द रिमेन 50% पार्ट इज न्यूली कन्स्ट्रक्ट. 50% पार्ट हे मदर स्टँडचा कन्झर्व केला आणि 50% हे नवीन फॉर्म झाला. अँड हिज द मेथड इज कॉल्ड ॲज सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन ऑफ द DNA. सो लास्टली डायग्राममध्ये आपण बघू शकतो, पहिल्यांदा DNAचा स्टँड असतं, त्यानंतर पहिल्यांदा जी प्रोसेस होती होती ॲक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड, नंतर याच्यावर एक स्मॉल ओरिजिन पॉईंट क्रिएट होतो, नंतर दोन स्टँड अशा प्रकारे सेपरेट केले जातात. ओके. सेपरेट केलेले जे दोन स्टँड आहेत त्याच्यामधलं एक स्टँड असतं leading stand and the another is a lagging stand. Okay, so this is lagging template. lagging stand आणि leading stand दोन प्रकारचे स्टँड असतात. आणि नंतर काय होतं, या टेम्पलेट स्टँडवर एक कॉम्प्लिमेंटरी स्टँड तयार होतं, नवीन DNA मॉलिक्यूल तयार होतो, नंतर हे काय होतं, सेपरेट होतं मीन्स. सो अशा प्रकारे नवीन स्टँड तिथे फॉर्म होतं, आणि यालाच आपण म्हणतो DNA रेप्लिकेशन प्रोसेस. सो बायोस्टडी विथ निखिल यूट्यूब चॅनल बघण्यासाठी धन्यवाद. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब अवर चॅनल. थँक्यू सो मच. आणि जर तुम्हाला PDFs हव्या असतील तर इंस्टाग्रामवर कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला PDFs प्रोव्हाइड करू. थँक्यू.